अँड खूपच असं भारी वाटतंय की ट्रायम्फ ह्या कंपनीने ही थीम आपल्याला आणून दाखवली आहे. सो हे स्क्रॅम्बलर सिरीजच्या बाईकवर यांनी हा पेंट जॉब केलेला आहे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगले असता अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मामोटो मॅन्स. सो आज दिनांक आहे 19 फेब्रुवारी 2025. आज आहे शिवाजी महाराजांची जयंती, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आणि त्यानिमित्ताने आम्ही आलो आहे आज ट्रायम्फ चिंचवडमध्ये. व्यू भंडारीचं शोरूम आहे. सो त्यांनी एक बाईक डिस्प्लेला ठेवलेली आहे, शिवाजी महाराजांची थीम आहे त्याच्यावरती. खूपच छान प्रकारे त्यांनी पेंट जॉब केलेला आहे. अँड आता आपण काय करणार आहोत ना, त्या बाईकला आपण कव्हर करणार आहोत. सो आता आपण शोरूम मध्ये चलूया आणि त्या बाईकला पाहूया. तर तुम्ही पाहू शकता ब्लॅक कलर मध्ये शेड दिलेला आहे बाईकचा. अँड त्यामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्यांचे मावळे आहेत ते दिसतात या ठिकाणी. आणि ह्या बाईकमध्ये 24 कॅरेटचे गोल्ड यूज केलेले. सो आपण पाहू शकता की शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे ती 24 कॅरेट गोल्डमध्ये इथं प्रिंटेड आहे आणि त्या मागे राजमुद्रा दिलेली आहे. तर ह्या प्रकारची जी डेकोरेशन आहेत किंवा ही कला आहे खूपच लिमिटेड आहे. अँड खूपच असं भारी वाटतंय की ट्रायम्फ ह्या कंपनीने ही थीम आपल्याला आणून दाखवली आहे. आणि आज खूपच भारी वाटतंय आणि असं मन भरून आल्यासारखं वाटतं की एवढी छान प्रतिमा आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. सो बेसिकली बघायला गेलं तर ट्रायम्फकडून ही जी बाईक येते ना, ट्रायम्फची स्क्रॅम्बलर सिरीजची बाईक आहे. सो हे स्क्रॅम्बलर सिरीजच्या बाईकवर यांनी हा पेंट जॉब केलेला आहे. सो या बाईकबद्दल आपण जास्त माहिती घेऊयात, जो शोरूमचे डिटेल्स देणारे लोक आहेत त्यांच्याकडून. सो आता एक मी व्यक्तींना विचारतो, मग त्या व्यक्ती आपल्याला या बाईक्सबद्दलच्या जे काही डिटेल आहेत ते शेअर करतील. सो बीओ भंडारेच्या आमच्या चिंचवड शोरूममधल्या हर्षदा आहेत सेल्स पर्सन. सो त्या या पेंट स्कीमबद्दल साऱ्या डिटेल्स आपल्याला देतील. या पेंट स्कीमला किती कॉस्ट आला, या बाईकचा टोटल कॉस्ट किती जाते वगैरे. आणि या व्यतिरिक्त आपल्याला जर दुसऱ्या बाईकवर या पेंट स्कीमची म्हणजे पेंट स्कीम करायची असेल तर त्याला किती कॉस्ट जाईल. तर हर्षदा ओव्हर टू यू. हाय, गुड आफ्टरनून. सो आपल्याकडे एक कस्टम पेंट जॉब आपण कस्टम करतो. सो हा जो टँक आहे त्याच्यामध्ये आपण आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण तो कस्टम पेंट केलेला आहे. सो याला जी टोटल कॉस्ट आली 25,000 पर्यंत आली, त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकतो. हा जो आहे तो डिस्प्ले पीस आहे. आपण कस्टमरला दाखवू शकतो की आपण कस्टम पेंट जॉब अशा प्रकारे पण करू शकतो. आणि हा कस्टम पेंट जॉब आपल्या तिन्ही पण मॉडेलवरती आपण करू शकतो. लाईक स्पीड T4R झाली किंवा स्पीड 400 UG झाली आणि स्क्रॅप. सो जर नॉर्मल टँक कलर जर करायचा असेल तर त्याला 15,000 पर्यंत येतो चार्ज. आणि त्यानंतर मग ते बेअर करतात की तुम्ही कुठल्या कुठल्या बॉडीला कलर करता. सो ही कॉस्ट जाते. ओके, थँक्यू हर्षदा. अँड वन मोर थिंग, फक्त हाच पेंट स्कीम आहे की अजून कोणते पेंट स्कीम आपण करू शकतो? आपलं एक ॲप पेज पण आहे इंस्टाग्रामवरती, कस्टम पेंट जॉब, ट्रायम्फ कस्टम पेंट. सो तिथे पण तुम्ही फॉलो करा. त्याच्यावरती आपले कलर्स आहेत, डिझाईन आहेत, ग्राफिक्स आहेत. सो तुम्हाला पण एक आयडिया मिळते तुम्हाला कुठल्या पद्धतीने कस्टम पेंट करायला हवं. तर तुमच्या पण काही जर आयडिया असतील तर तेही आपण कस्टम पेंटमध्ये वर्क करू. थँक्यू हर्षदा. अँड अशीच काही इन्फॉर्मेशन होती या बाईकबद्दल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मामोटो मॅन्स. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय गाईस. बाईकमध्ये खूप सारे बाईक असे डिस्प्लेला लावलेले आहेत गाईस. सो जर तुम्हाला या बाईकबद्दल किंवा बाकीच्या बाईक्सबद्दल जास्तीची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही व्यू भंडारी चिंचवडमध्ये येऊ शकता आणि ह्या ठिकाणी येऊन तुम्ही बाईकच्या इन्क्वायरी करू शकता. खूप सारे सेल्स पर्सन्स आहेत, इथं खूप चांगल्या प्रकारे आपला ट्रीटमेंट मिळते. अँड तेच तुम्ही इथे येऊन बाकीची इन्क्वायरी करू शकता. ट्रायम्फच्या काही विंटेज बाईक्स आहेत अँड सगळ्यांचे असे डिस्प्ले केलेले आहे. त्यात सगळे ट्रायम्फचे खूपच विंटेज बाईक आपल्याला बघायला भेटते, जी की पॅरल ट्विन इंजिन संघ आले. आय डोंट नो ट्रायम्फचं मॉडेल कोणचं आहे, या ठिकाणी लिहिलं आहे का नाही पाहावं लागेल. आय डोंट नो यार, नाव नाही माहिती, पण खूपच विंटेज बाईक आहे. अँड ही बाईक लेह लडाख करून आलेली पाहू शकता. लेह लडाखचा तुम्ही फ्लॅग इथे दिलेला आहे. प्रकारे ट्रायम्फकडून येणारी फ्लॅगशिप
बाईक स्ट्रीट 765R. खूपच भारी असं सिल्वर कलर दिसतोय या ठिकाणी. सो हिचा लुक आहे तो बंबल बी सारखा आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की या बाईकचा जो फ्रंट लुक आहे तो बंबल बी सारखा दिसतो.